नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यावर्षी म्हणजे 2024ला सप्टेंबर महिन्यात शनिवार दिनांक 7 तारखेला गणेश चतुर्थी येत आहे. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी म्हणून साजरं करतो. गणेश चतुर्थीला मातीच्या म्हणजे चिखलापासून तयार केलेल्या गणपतीची पूजा करावी अशी व्याख्या आहे. तर बऱ्याचदा अलीकडच्या काळामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर कोणकोणत्या वेगवेगळ्या वस्तूंपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती पूजल्या जातात. तर पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मातीच्या किंवा चिखलाच्या किंवा इतर ज्याला आपण इको फ्रेंडली म्हणू अशा गणपतीच्या मूर्तीच पूजाव्या आणि यापासूनच आपल्याला गणपती लाभ देतील. तर कितीही मोठा जरी गणपती असेल, लाख रुपयाचा, 50 फुटाचा, किती मोठा जरी गणपती असेल किमतीनं, वजनानं आणि आकारानं, तरीसुद्धा त्याच्याजवळ एक समोरच्या बाजूला चिखलाचा गणपती लहान बसवलेला असतो, ज्याला आपण गणोबा म्हणतो. तर चिखलाच्या गणपतीचंच सगळ्यात फार मोठं महत्त्व आहे. तसेच आपण हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करत असताना गणेश वंदनानं किंवा गणेश पूजनानं करतो. मग प्रत्येक वेळेला गणेश मूर्ती उपलब्ध होईल असं नाही, म्हणून सुपारीला आपण गणपतीचं प्रतीक मानतो आणि तिथं गणपतीची आराधना सुरू करतो, पूजा सुरू करतो. त्यावेळेला आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र, हा श्लोक म्हणतो. तर ह्या मंत्राचा किंवा ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे हा बघण्याचा आज आपण प्रयत्न करायचा आहे. तर वक्रतुंड, वक्रतुंड म्हणजे वक्र म्हणजे वाकडं किंवा वक्राकार म्हणजे गोल आकार किंवा वळण घेणार. वक्रतुंड, तुंड म्हणजे तोंड नव्हे, तुंड म्हणजे सोंड, वाकडी असणारी किंवा गोल आकार करून असलेली सोंड. याच्यानंतर महाकाय, महाकाय, महा म्हणजे मोठं, सगळ्यात मोठं. जसं आपण म्हणतो महादेव, देवादिदेव महादेव, महादेव म्हणजे सगळ्यात मोठे, महा म्हणजे सर्वात मोठे. काय, काय म्हणजे काया, काया या शब्दापासून काय हा शब्द झालेला आहे. महाकाय, महाकाय म्हणजे सर्वात मोठं ज्याचं शरीर आहे ते देव. सूर्यकोटी, सूर्यकोटी, सूर्य म्हणजे सूर्य, कोटी म्हणजे करोडो, सूर्यकोटी. समप्रभ, समप्रभ, सम म्हणजे त्यासारखा, प्रभ म्हणजे ज्याला आपण प्रभात म्हणतो, प्रभ म्हणजे उदय होणे किंवा प्रकाशित होणे किंवा तेजस्वीपणा असणे. सूर्यकोटी समप्रभ म्हणजे करोडो सूर्य ज्याप्रमाणे तेज देतात त्या तेजाप्रमाणे विशालकाय, महाकाय, अतिशय मोठ्या स्वरूपात शरीर असणारे, ज्यांची सोंड वाकडी आहे अशा देवा. निर्विघ्नम, निर्विघ्नम म्हणजे विघ्न, विघ्न घालवणारे म्हणजे निर्विघ्नम. विघ्नात, विघ्नाला थारा न देणारे किंवा विघ्नामध्ये अडथळे आणणारे किंवा विघ्नाला समूळ नष्ट करणारे म्हणजे निर्विघ्न. कुरु मे देव, कुरु म्हणजे कुरु याचा अर्थ कार्य, थोडक्यात कार्य. या कार्यात विघ्न येईल ते विघ्न घालवणारे देव. मे देव, मे देव म्हणजे हे माझ्या देवा, हे माझ्या देवा. निर्विघ्नम कुरु मे देव म्हणजे विघ्न घालवणाऱ्या हे माझ्या देवा. सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु, सर्व म्हणजे सर्व, कार्य, कार्य म्हणजे कार्य किंवा काम. सर्व कार्य यशस्वी होतील, सर्व कार्य यशस्वी होतील अशा माझ्या देवा. माझं कार्य, माझं काम नेहमी सदैव
यशस्वी करणारा हे माझ्या देवा, येणाऱ्या विघ्नामध्ये जे काय अडचणी येतील त्या अडचणी दूर करणाऱ्या, हजारो कोटी सूर्यासारखं तेजस्वी असणाऱ्या, विशालकाय शरीर असणाऱ्या आणि वाकडी सोंड असणाऱ्या हे माझ्या देवा, माझं नमन तुला प्रथमतः वंदन मी करतो. अशा पद्धतीचा हा श्लोक आणि अशा पद्धतीचा त्याचा हा अर्थ. तर आरतीला उभं राहिला असता हा मंत्र म्हणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आरतीला उभं राहिला असता शेवटच्या वेळेला आरती झाल्यानंतर आपण मोठ्या आवाजात गणपती बाप्पा मोरया म्हणून ओरडतो. तर ओरडण्यापेक्षा मध्यम आवाजात गणपती बाप्पा मोरया म्हणून आरोळी द्यावी आणि सर्वांनी त्याचा जय जयकार करावा. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मित्रांनो, की खऱ्या अर्थानं गणपती बाप्पांचा आपल्याला जर आशीर्वाद पाहिजे असेल आणि तो मिळावा अशी आपली अपेक्षा असेल, तर आपण यावर्षीपासून पुढे नेहमी गणपती ज्यावेळेला आपण घेऊन येतो, मूर्ती ज्यावेळेला घेऊन येतो त्यावेळेला ती मूर्ती एखाद्या गरीब परिवाराकडून आणावी. ज्या परिवाराचा उदरनिर्वाह तो फक्त गणेश मूर्ती विकूनच चालतो किंवा दुर्गा मातेच्या मूर्ती किंवा दिवाळी दसऱ्याला पणती असतील किंवा गाडगे मडके असतील, अशा मूर्ती विकूनच जो परिवार आपला उदरनिर्वाह करतो, अशा एखाद्या गरीब परिवाराकडून जर आपण मूर्ती घेतली तर आपल्याकडून मिळालेल्या 2 पैशामधून त्यांनाही घरात आनंद होईल आणि त्यांचाही गणेशोत्सव चांगला साजरा होईल. तर अशा पद्धतीनं आपण गोरगरीब लोकांच्याकडून मूर्ती घ्यावी आणि तिथं मूर्ती घेत असताना आपण शक्यतो पैशाच्या बाबतीत ज्याला जिकिरी म्हणतो ती करू नये. 2 रुपये त्यांनाही फायदा व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश. माणुसकीच्या नात्यानं आपण माणसाला आणि आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या 2 रुपयेमधून त्यांनाही मदत होणं हे आपलं कर्म आहे आणि हेच कर्म तुम्हाला तुमच्या जीवनात पुण्य मिळवून देण्यास मदत करेल. तर गणपती बाप्पांच्या बाबतीत आपण ही माहिती पाहिली. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीराम.